लॉरेन्स बिश्नोई, नाम तो सुना ही होगा। हे नाव फक्त महाराष्ट्रच नाही, देशासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या गुन्ह्यात देखील समाविष्ट होतं। पण आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी, इतर राज्यांमध्ये कार्यरत असणारी किंवा राज्यातील मुंबईसारख्या मोठ्या शहरात काम करणारी ही टोळी आता पुण्याच्या वेशीवर येऊन थांबली आहे। पुणे आणि गुन्हेगारी हे नातं तसं काही नवीन राहिलेलं नाही। कोंडव्यासारख्या भागात तर अगदी सीमेचे दहशतवादी देखील सापडलेले आहेत। हडपसर सासवड रोडवर कालच एका टोळीनं हातात कोयते घेऊन रात्रीचा मांडलेला उच्छाद सर्वांनी पाहिलाय। त्यात आता लॉरेन्स बिश्नोईच्या गँगची भर पडते की काय असा प्रश्न समोर येतो। पुण्याचं आणि लॉरेन्स बिश्नोईचं नातं अगदीच नवखं नाहीये। बाबा सिद्दीकी प्रकरणामध्ये ज्या दोन गुन्हेगारांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या चालवल्या होत्या, ते गुन्हेगार वास्तव्याला पुण्यातच होते। त्या गुन्हेगारांना लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कनेक्ट करणारं एक नाव होतं, ते नावही पुण्यातलंच होतं आणि ते नाव होतं शुभम लोणकरचं। खरं तर पुण्यात गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांचे उपद्व्याप हा चर्चेचा विषय राहिलाय। संघटित गुन्हेगारी पुण्याला नवीन नाहीये। इथं अनेक टोळ्या आहेत, जसं की शरद मोहोळ असतील, आंधेकर टोळी आहे, मारणे टोळी आहे, घायवर टोळी आहे। या टोळ्या खंडणी वसूल करणं, दम देणं अशा गुन्ह्यांमध्ये कायम चर्चेत राहिलेल्या आहेत। मात्र या सगळ्या टोळ्या मूळच्या इथल्याच लोकांच्या होत्या। पण आता रावेतमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परराज्यातली बिश्नोई टोळी थेट पुण्यात हातपाय पसरतीये का हा प्रश्न उपस्थित होतो। नक्की काय नातं आहे बिश्नोई गँगचं रावेतमधल्या गोळीबाराच्या घटनेशी? शुभम लोणकर आणि बिश्नोई गँग यांचा संबंध काय? पुण्यात या टोळीनं शिरकाव कसा केला? सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। लॉरेन्स बिश्नोई अवघात इशी ओलांडलेला, अत्यंत देखणा, गोरागोमटा, व्यायामानं कमावलेलं शरीर, कपाळावर टिळा, गळ्यात माळ आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि नजरेत एक उन्मादपणा असणारा हिंदू डॉन। तो कायम चर्चेत राहिला कारण त्याची कार्यपद्धती। भारतातल्या साबरमती जेलमधल्या सर्वात सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये लॉरेन्स बिश्नोई आहे, जिथं पक्षी सुद्धा जेलरच्या मर्जीशिवाय पंख फडफडू शकत नाहीत। वयाची तिशी ओलांडायची आत या जेलमध्ये राहून या लॉरेन्सनं बॉलिवूडचा बादशाह म्हणवल्या गेलेल्या सलमान खानची तंत्रवली होती। त्याला कारण होतं ते बिश्नोई समाजाच्या दृष्टीनं पवित्र मानल्या गेलेल्या हरणाची सलमान खाननं केलेली शिकार। बॉलिवूड सलमानला भाई म्हणतं, तो स्टेजवर आल्यावर मी म्हणणारे अभिनेते बाजूला सरकतात, मात्र तोच सलमान खान या लॉरेन्स बिश्नोईला प्रचंड दबकून राहतो। पिंपरी चिंचवडच्या रावेतमधला एजे फर्निचर मॉल अशोक नयन यांच्या मालकीचा। दुसऱ्या दिवशी शनिवारची सुट्टी असल्यामुळं आणि आजूबाजूला IT सेक्टरची लोक राहत असल्यामुळं शुक्रवारी संध्याकाळी मॉलमध्ये गजबज होती, ग्राहकांची ये-जा चालू होती आणि अशातच 9:30 वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी मॉलच्या दिशेने गोळ्यांचे 6 राऊंड फायर केले। यामुळे घटनास्थळी एक गडबड उडाली, ग्राहकांचे एक मालक देखील घाबरले। नक्की काय आहे हे प्रकरण हे समजेपर्यंत आणि बघेपर्यंत ते दोघंही दुचाकीवरून निघून गेले। यानंतर या घटनेचा पुढचा टप्पा येतो। शुभम लोणकर आपल्या फेसबुक पोस्टवरून एजे फर्निचरचे मालक अशोक नयन यांना उद्देशून एक पोस्ट करतो। यामध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतो, सोबतच हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी इथे डोक्यात असेल असा इशाराही देतो। महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार शुभम लोणकरच्या पोस्टमध्ये मालक अशोक नयन यांच्यावर ड्रग्ज आणि हवाला तस्करीचे आरोप देखील करण्यात आलेत। या घटनाक्रमावरून हा खंडणीचा प्रकार वाटतो, पण या घटनाक्रमात एक नाव प्रामुख्याने पुढे येतं, ते म्हणजे शुभम लोणकर। शुभम लोणकरचं नाव एजे फर्निचर मॉलच्या प्रकरणात काही पहिल्यांदा चर्चेत आलेलं नाही। यापूर्वी देखील शुभम लोणकर हा पुण्यासहितच राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आणि त्याला कारण होतं बाबा सिद्दीकी हत्याकांड, सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार, रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेला गोळीबार, त्यानंतर गोल्डमॅन सनी वाकचौरेला दिलेली धमकी, अकोला पश्चिम मधले काँग्रेसचे आमदार साजिद खान यांना फोन करून दिलेली धमकी। या सगळ्या प्रकरणांमध्ये शुभम लोणकर हे नाव कायम चर्चेत होतं आणि आता पुन्हा एकदा एजे मॉलवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर हे नाव चर्चेत आलंय। हा शुभम लोणकर नक्की कोण आहे? शुभम लोणकर पुण्यात डेअरीचा बिझनेस करत होता। मूळचा तो अकोला जिल्ह्यातल्या अकोटचा, अगदी सर्वसामान्य घरातला। शाळेत असताना देशसेवेचं वेळ त्याच्या डोक्यात होतं, मात्र तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला।
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात तो कसा आला, तर या शुभमला सैन्यात जायचं होतं, त्यासाठी तो जैसलमेरला गेलेला. मात्र तिथं त्याची भेट झाली ती देसाई नावाच्या व्यक्तीची. या देसाईनं शुभमची ओळख ही बिश्नोई टोळीतल्या सदस्यांशी करून दिली. त्यानंतर शुभम लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला. आता लॉरेन्स बिश्नोईची काम करण्याची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. समाजातल्या वाईट प्रवृत्तीपासून समाजाचं रक्षण करणं, बलात्कारी लोक, भ्रष्ट लोक यांना संपून समाज पवित्र करणं, अशाचा उद्देश या गँगचा आहे. किंबहुना ते तसं म्हणतात, शुभमला देखील हेच सांगितलं गेलं. त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शुभम समाविष्ट झाला. जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्स सोबत शुभमचं बोलणं झालं आणि त्याच्या शब्दांनी शुभम प्रभावित झाला आणि त्यानं बिश्नोई टोळी जॉईन केली. पुढे शुभम या टोळीसोबत हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब अशा राज्यांमध्ये फिरला. तर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या माध्यमातून त्यानं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देखील घेतलं. त्यानंतर शुभम लॉरेन्स बिश्नोई टोळीमध्ये सक्रिय झाला. त्यासोबतच त्यानं पुण्यात डेअरीचा व्यवसाय चालू केलेला. आपला भाऊ प्रवीण तिथं त्यानं डेअरीवर ठेवलेला. मात्र बाबा सिद्दीकीची हत्या झाल्यानंतर या प्रकरणातले आरोपी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे शुभम लोणकरच्या डेअरीजवळच्या भंगारच्या दुकानात कामाला होते आणि या लोकांना बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी याच शुभमनं सांगितलं होतं. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात जेव्हा पोलीस पुण्यात पोहोचले तेव्हा त्यांनी शुभमचा भाऊ प्रवीणला अटक केली. शुभम लोणकर सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र फरार असला तरी शुभमचं काम चालूच आहे. एजे फर्निचर मॉलवर झालेला गोळीबार हे त्याचंच उदाहरण आहे. खरं तर अकोट सारख्या तालुक्यातून शुभम लोणकर जेव्हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य होतो तेव्हा लॉरेन्स बिश्नोई टोळी कुठपर्यंत पोहोचली आहे, त्यांचे कनेक्शन कुठपर्यंत आहेत, या गोष्टी विचार करायला भाग पाडतात. यापूर्वी हत्यारं पुरवणं, बाबा सिद्दीकी हत्याकांड, सलमान खानच्या घराबाहेरचा गोळीबार, रोहित शेट्टीच्या घराबाहेरचा गोळीबार, आमदार साजिद खान यांना फोन करून धमक्या देणं, सनी वाकचौरेला धमक्या देणं, अशा अनेक गोष्टींसाठी शुभम लोणकरचा जो आलेख आहे तो कायम चढता राहिला. तो आलेख थांबवण्यात पोलीस आत्ता तरी अपयशी ठरलेले आहेत. ही गोष्ट फक्त शुभम लोणकरनं कुणाला धमकावून एखादं गुन्हेगारी कृत्य करणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर शुभम लोणकर जाहीरपणे या गोष्टींची जबाबदारी सोशल मीडियावर स्वीकारतो इथपर्यंत पोहोचलेली आहे. यावरून आता पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही का, हा प्रश्न जसा सर्वसामान्यांना पडतो तिथंच या घटनांमधून लॉरेन्स बिश्नोई गँग कुठपर्यंत पोहोचली आहे, त्यांचं धाडस किती आहे, त्यांचं कनेक्शन कुठं आहे, या गोष्टी देखील समोर येतात. तुर्तास पिंपरी चिंचवड पोलीस सदर घटनेचा तपास करतायत. आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या घटनेनं शुभम लोणकर यापुढे कुणाला टार्गेट करणार याची चर्चा या निमित्तानं चालू झाली आहे. तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं? थेट मॉलवर जाऊन गोळीबार करणं आणि नंतर जाहीरपणे त्याची जबाबदारी स्वीकारणं, बिश्नोई गँग आणि शुभम लोणकरचा आत्मविश्वास इतका कशानं वाढतोय? पोलिसांची भीती राहिली नाही की पोलिसांची अकार्यक्षमता याला कारणीभूत आहे? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.